या नालायक प्रवृत्तीला जर 6 वर्षांनी जेलातून बाहेर सोडलं नसतं तर आज त्या लहान वयातील कोवळ्या आर्यावर अत्याचार करून तिचा जीव घेतला नसता. मित्रांनो, तरी हे अशा आपल्या देशातील न्यायव्यवस्था आहे. या न्यायव्यवस्थेत गुन्हेगारांना शिक्षा देण्यास वाईट वाटतं. खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यास न्यायालयाचे हात अवघडतात. कशाला देशाचा वेळ आणि पैसा गुन्हेगारांवर खर्च करा म्हणून त्यांना पुन्हा मोकळं सोडून केलं जातं. आणि तेच गुन्हेगार परत गुन्हेगारीच्या मार्गावर जातात आणि देशात पुन्हा सासपडे गावासारख्या घटना घडतात. मित्रांनो, जेवढा नराधम दोषी आहे तेवढीच ती भारताची न्यायव्यवस्था सुद्धा दोषी आहे. का आपल्या देशातील न्यायव्यवस्था एवढी खालच्या दर्जाला गेली आहे? पोलीस असो की वकील असो किंवा न्यायाधीश असो, कुणीही पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. असे कित्येक तरी अनुभव आले असतील तुम्हाला मित्रांनो. जर या देशात तुम्ही गरीब असाल तर तुम्हाला न्याय कधीच मिळणार नाही. पण जर तुम्ही करोडपती असाल तर तुमची सगळी कामे आरामात होतात. तुम्ही कितीही मोठे गुन्हे केले असते आणि जर तुम्ही काही लाख व्यवस्थेवर फेकले की तुम्ही निर्दोष होता. ती आर्या चव्हाण मित्रांनो आज जिवंत असती तर त्या नराधमाला वेळीच शिक्षा झाली. बाकी मित्रांनो, यावर तुमचे काही विचार असतील तर नक्की कमेंटमध्ये मांडा आणि व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना पाठवा. अशा नराधमांना भर चौकात पेटवला पाहिजे.